झी 24 तासनं उघडकीला आणलेलं पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात जागेच्या मूळ वारसांचा आज जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि यासाठी जागेचे मूळ वारस पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये आता कागदपत्रांसह दाखल झालेत। जागेच्या 10 वारसांचा आज जबाब नोंदवला जातो आहे। आज आम्ही ह्या संदर्भात जबाब देतोय आणि जबाब देत असताना आम्ही संपूर्णपणे लेखी जबाब दिले। आम्ही तोंडी जबाब कुठलाही देणार नाही, कारण याच्यामध्ये काल जो शीतल तेजवानीचा जबाब झाला तो आम्हाला माहिती नाही आहे, पण आम्ही जो आता शेतकऱ्यांतर्फे मूळ वतनदारांतर्फे जबाब देतोय तो आम्ही पूर्णपणे लेखी स्वरूपात दिलेला आहे। ज्या प्रकारे आमची फसवणूक झाली ते आम्ही त्या ठिकाणी उघड करणार आहे। कशा प्रकारे आमची फसवणूक झाली, कशा प्रकारे आमचा अशिक्षितपणाचा अडाणीपणाचा त्या ठिकाणी फायदा घेण्यात आला, हे आम्ही त्या ठिकाणी आता देणारच आहे जबाब। आमच्या जे पूर्वज होते किंवा आम्ही पण त्यावेळेस लहान होतो, तर अशिक्षित अडाणीपणाचा जो फायदा होता तो त्यावेळेस त्यांनी घेतलेला आहे आणि ते आमच्याकडनं कुलमुक्त्यारपत्र करून घेतलेलं आहे। पण ते कुलमुक्त्यारपत्र ह्यासाठी केलं होतं की जी शासन दरबारी जी जमीन आमची जमा केली होती, शासनाने जी खालसा केली होती, ती जमीन सोडवून ती आमच्याकडनं तो पूर्ण व्यवहार करणार होते, तर तो व्यवहार काय पूर्ण झाला नाही। ती जमीन काय सोडवण्यात आली नाही आणि ह्यामध्ये हा चुकीचा व्यवहार त्यांनी करून ठेवलेला आहे।